आहा, काय सुंदर सुगंध सुटलाय आणि मस्त झालाय आपला खरवस. नक्की करून बघा ही रेसिपी. अप्रतिम चवीचा बनतो आणि पौष्टिकही आहे तेवढाच. त्यामुळे लहान मुलांना तुम्ही देऊ शकता. आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे मला गाईच्या चिकाचं दूध मिळालेलं आहे आणि आपण इथे प्रमाणासहित, योग्य प्रमाणासहित आपण हा खरवस बनवणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. इथे मी 1 वाटी हे दूध घेतलेलं आहे आणि गाईचं खरवस बनवतोय, त्याच्यामुळे आपण गाईचं कच्चं दूध वापरणार आहोत. 1 वाटीला 1 वाटी आपण कच्चं गाईचं दूध यामध्ये ॲड करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला पाऊण वाटी इथे साखर घालायची आहे. साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळही वापरू शकता. मी काही खरवस गुळाचा आणि काही खरवस साखरेचा बनवलेला आहे. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत आपण हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे वेलची पूड घालून घ्यायची आहे. अगदी साधी सोपी पण मस्त रेसिपी आहे. तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी. नक्की करून बघा. चॅनलवरती नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. आता आपल्याला कुकरमध्ये साधारण 15 ते 20 मिनटं याला वाफवायला ठेवायचं आहे. त्यामुळे मी इथे स्टँड ठेवलं आहे. कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून ठेवलेलं आहे आणि आपण शिट्टी काढून हा कुकर साधारण 15 ते 20 मिनटं ठेवणार आहोत. खरवस आपला तयार झालेला आहे. तो मी आधी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलेला होता. त्याच्यानंतर वड्या पाडून घेणार आहोत आणि याचा आस्वाद घेणार आहोत. मला तर अजिबात राहवत नाही आहे. मी तर याचा आस्वाद घेणार आहे. तुम्हीही जरूर घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयाच असेच एक छान आणि पौष्टिक रेसिपी घेऊन.